तर आज होता आपल्या कॉलेजमध्ये तक्षयंत्र 2K26 चा इव्हेंट. याच इव्हेंट मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आपल्या कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की आपल्या कॉलेजमध्ये चालू होती तक्षयंत्राच्या डेकोरेशनची तयारी. त्याचपैकी काही डिपार्टमेंटचे डेकोरेशनचं काम बाकी राहिलेलं होतं. तेच काम कम्प्लीट करताना आज आपल्याला सगळे डिपार्टमेंट खूप जोश मध्ये दिसत होते. सगळीकडे तर आता एक्झिबिशनची फुल तयारी चालू दिसत होती. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी सागर बोंबले यांनी हा ड्रोन बनवून आणलेला होता. कम्प्युटर लॅब मध्ये तर सगळ्यांची पीपीटी प्रेझेंटेशनची तयारी फुल चालू होती. आता फायनली आपल्या कॉलेजमध्ये इव्हेंटची सुरुवात होत होती. प्रमुख पाहुण्यांच्या हातांनी रिबिन वगैरे कट करून आता फायनल इव्हेंटला सुरुवात झाली होती. या एक्झिबिशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर, हार्डवेअर त्याचबरोबर लॉजिकल गोष्टींचा उपयोग करत खूप छान प्रोजेक्ट बनवलेले होते. एचओडी सरांनी अनाउन्समेंट करून सर्व विद्यार्थ्यांची जागा असेंबल करून दिली होती. इव्हेंट चालू होताच आपल्या कॉलेजमध्ये किस्से कहाणीची मीडिया टीम सुद्धा आपल्या कॉलेजच्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घ्यायला आली होती. कॉलेज प्रेसिडेंट सोबतच त्यांनी प्रोग्राम ऑर्गनायझरची सुद्धा रिव्ह्यू घेतला होता. प्रिन्सिपल सर सुद्धा आता प्रेझेंटेशन पाहण्यासाठी निघाले होते आणि आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप छान पीपीटी प्रेझेंटेशन केलेलं होतं. त्याचबरोबर इकडे चालू होतं विद्यार्थ्यांच्या ड्रोनचं लाईव्ह फ्लाय टेस्ट. बाकी यांचं तर इकडं कोणतीही मेहनत न घेता नुसतं फोटो काढून फ्लेक्स करणं चालू होतं. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी बनवलेला प्रोजेक्टचा उद्देश एकच होता की जर इन फ्युचर पूर वगैरे आला तर आपल्या घराला सिक्युअर करून सेफ कसं ठेवता जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी उपयोगात येणारं एक खूप छान यंत्र बनवलेलं होतं. त्यांनी बनवलं होतं शेती कामासाठी लागणारं फवारणी यंत्र, तेही सौर ऊर्जेवरती चालणारं. याचा लाईव्ह डेमो एचओडी सर स्वतः पाहत होते. त्यानंतर आपण आलो होतो मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये पोस्टर प्रेझेंटेशन पाहण्यासाठी आणि येथील प्रेझेंटेशन खरंच खूप भारी बनवलेले होते. या प्रेझेंटेशन सोबतच आपल्या कॉलेजमध्ये पाणीपुरी, व्हेज बिर्याणीचा स्टॉल सुद्धा लागलेला होता. बिर्याणी आणि पाणीपुरी घेऊन आपण आपल्या कॉलेजच्या सरांसोबत ते खाण्यासाठी बसलेलो होतो. बाकी तुम्ही सुद्धा एक्सप्लोर केलं का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या सागर भाऊच्या प्रोजेक्ट सोबतच त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचं प्रेझेंटेशन खरंच खूप खतरनाक होतं. त्यानंतर आपण आलो होतो प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी सेमिनार हॉलमध्ये. त्याचबरोबर आजचा इव्हेंट ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.